तुम्ही किंवा जावई बापू त्या मनोजशी बोललाय? नाही. कसं बोलणार? अहो कारण तसा मनोज कोणी नाहीच आहे. बाबा काय बोलताय तुम्ही? तसं काहीही नाहीये. तो योग्य वेळी येईल आणि ते लग्न करतील. योग्य वेळ येणारच नाहीये मेघना. लिहून देतो तुम्हाला, योग्य वेळ येणार नाहीये. हा काल्पनिक मनोज उभा केलाय त्या विचित्रांनी. काल्पनिक मनोज. कारण त्यांना जावई बापूंपासून दूर जायचं नाहीये. बाबा बाबा प्लीज, ह्या आधीच खूप तणाव आहे. तुम्ही त्यात भर घालू नका प्लीज. हे बघा, मनोज आहे आणि त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि अहो, ती का खोटं बोलेल इतकं? जावई बापूंसाठी, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जावई बापूंसाठी. अहो मेघना, तुम्हाला असं वाटतं ना मी उगाच संशय घेतोय? मग त्या विचित्राला म्हणावं, दे त्या मनोजचा फोन नंबर आणि म्हणावं मला बोलायचं आहे. बघा देते का? बघा देते का फोन नंबर? अहो मुळात मनोजच नाही तर फोन नंबर कुठे असणार? पत्ता विचारा त्या मनोजचा, पत्ता विचारा. नसणारच पत्ता, कारण खऱ्या मनोजचाच पत्ता नाहीये. येस, कोण हवाय? चित्रा चित्रा करंदीकर इथेच आहे ना ती? म्हणजे हे देसाईंचंच घर आहे ना? हो. आपण? नमस्कार, मी मनोज मनोज वेंगुर्लेकर. कोण ग मेघना? मला मनोज आलाय. तुम्ही? म्हणजे चित्रा? हा, तिलाच भेटायचं आहे मला. ती आहे ना? हा, काय झालं? हा बाबा, मी नंतर फोन करते तुम्हाला. इथे मनोज आलाय. काय? मी ते ऍक्च्युली मला चित्राला भेटायचं होतं. हो, या ना प्लीज. थँक्यू. मनोज, तू आलास? मेघना, मी तुला म्हटलं नव्हतं मनोज येणार? या ना प्लीज, प्लीज कम. मनोज, मी मुद्द्याचंच बोलतो. तुम्हा दोघांचं हे सगळं आता काही वेळापूर्वी आम्हाला समजलंय. किंवा अगदी खरं सांगायचं झालं तर अजूनही आम्हाला नीटचं काही कळलेलंच नाहीये. तुला स्पष्टच सांगतो,
आता चित्राला पाहायला एक मुलगा येणार होता. आधी अनेक वेळा विचारूनही चित्राने आम्हाला काहीही सांगितलेलं नाहीये. निदान अण्णांचा तरी. सतीश, अरे आत्ताच आलेत ते. त्यांना जरा शांतपणे बसू दे, चहा पाणी घेऊ दे. सतीश, मला तुझं म्हणणं पूर्णपणे पटतंय. पण माई म्हणते तेही बरोबर आहे ना. नाही, अण्णांनी चित्राची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती, त्यामुळे तू अपसेट असणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्या प्रकारामुळे नाना आधीच दुखावले गेले. मला असं वाटतं की जर आपण सामंजस्याने शांतपणे या विषयावरती चर्चा करूया. करेक्ट आहे दादा. मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात आधी मनोज आणि चित्राला एकट्यानं बोलण्याची संधी मिळायला हवी. माई, आपण सगळे मिळून त्यांना थोडा वेळ देऊया. नंतर बोलूच ना आपण सगळे मिळून. काय दादा? मान्य आहे, आपण बोलूया. मेघना, हं? तू ह्यांच्या चहा पाण्याचं बघ. मी आलेच नानांकडे बघून. माई, मला असं वाटतं की नानांना थोडा वेळ एकट्याला राहू दे, प्लीज प्लीज. तू चल माझ्या बरोबर, चल आपण बघूया सतीश. तू आलास? माझा विश्वासच बसत नाहीये. किती फोन केले मी तुला, फोन करून करून थकले. हो, हे खरं आहे. आणि तुझ्या बाजूने उत्तर का नाही आलं त्याचं कारण मलाही ऐकायचंय. मगच जाऊ आम्ही. नाही नो, नाही काय झालं, माझा फोन चोरीला गेला आणि नवीन फोन घेण्यासाठी या मनोज द ग्रेट कडे पैसे नाही आहेत. मनोज वेंगुर्लेकर, MBA. मनोज, नेव्हर माइंड. फोन नाही तर नाही, पण तू स्वतः आलास ना धावत तिच्यासाठी, तेही परफेक्ट वेळी. ज्या क्षणी तिला तुझी सर्वात जास्त गरज होती त्याच क्षणी. अजून काय पाहिजे? डोंट वरी, आय एम विथ यू. डोकं आऊट झालंय माझं. श्श्श. अशा वेळी आपण आपलं डोकं शांत ठेवण्याची गरज असते. चित्राचं धाडस झालं नाही मी समजू शकतो, पण आदित्य,
त्याला सगळं माहित होतं, तरी त्यांनी आपल्याला काही सांगितलं नाही. मी आज अगदी चित्राला बघायला मुलाकडची मंडळी येणार होती तेव्हाही तो काही बोलला नाही. कारण नसताना तिकडे ते बाबाची तोंड कशी पडले, इकडे नानांची पोझिशन ऑड झाली. आम्ही 4-4 वेळा विचारलंय, तेव्हा तरी सांगायचं ना. ऍक्च्युली राणे काकूंनी आणलेल्या स्थळाला तिने नकार दिला तेव्हाच शंका आली होती. मी अर्जुला म्हणालो देखील काहीतरी गडबड आहे, आणि मी म्हणतो सांगायला काय हरकत काय आहे, काय प्रॉब्लेम होता. अरे पण अण्णांचा विरोध आहे असं नाही का म्हणाली ती. आणि मग कसं सांगेल ते आपल्याला, कारण आपण लगेच अण्णांना फोन केला असता. ऑफकोर्स अण्णांना फोन करणारच आहे मी. फक्त नानांशी बोलल्याशिवाय मला काही डिसिजन घेता येत नाही. डिसिजन आपण काय घेणार? डिसिजन तिने घेतलाय कधीच. नाही म्हणजे प्रथम दर्शनी मला तो मुलगा बरा वाटला खरं तर. हे मला फक्त एकच वाटतं की या सगळ्यामध्ये निदान अण्णांनी तुला तरी विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं सतीश. मला विश्वासात घेऊन काहीच सांगितलं नाही आणि चित्रालाच पाठवलं माझ्या बरोबर स्थळ बघण्यासाठी. अरे पण हिने अण्णांना सांगितलं असेल ना त्यांना कळल्यावर की आता आमच्यात काही नाहीये, मी या मुलाबरोबर लग्न करणार नाही. आणि अण्णांनी पण विश्वास ठेवला असेल आपल्या मुलीवर, त्या जोरावर पाठवलं त्यांनी तुझ्या बरोबर. तुमचं म्हणणं खरं असलं तरी आता आपल्याला समजलंय म्हटल्यावर अण्णा काकांना सांगायलाच हवं ना. हे बघ सतीश, माझं एक जरा शांत राहा. अरे अमित, आपली जबाबदारी आहे ती. काहीही झालं तरी अण्णा काकांना सांगायलाच हवं. अगदी बरोबर आहे, पण मला असं वाटतं दोन गोष्टी आहेत. एक तर मुळात नानांचं काय म्हणणं आहे तेही बघावं लागेल, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णांचा विरोध असून सुद्धा अजूनही त्या मुलाबरोबर चित्राचा अफेअर सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ तिला त्याच्याशीच लग्न करायचंय. हे बघ, आदित्यने आता बाहेरची स्टेप घेतली ती बरोबर आहे. त्या दोघांना बोलू देत, त्यांचं त्यांना ठरवू देत, आपल्याला येऊन सांगू देत. तोपर्यंत मला असं वाटतं की आपण जरा स्वस्थ राहूया. चित्रा, काय मग झालं बोलणं? अरे भेटला आहात आता तुम्ही, मग आता काय एवढे टेन्स आहात? मनोज आनंदात नसला की मला त्रास होतो. आय नो. मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार केली का पोलिसात? नाही जमलं. त्या मेंटल स्टेटमध्ये नव्हतो मी. ऑल राईट. हे बघा, तुम्ही दोघेही खूप ऑड सिच्युएशन मध्ये होता, त्यामुळे काही गैरसमज झालेत, काही तणाव आले. पण आता तुम्ही भेटला आणि आता आपण ही गोष्टही घरच्यांना सांगितली. सो आता यातून पॉझिटिव्हली पुढे कसं जायचं याचा विचार करूया आपण. चित्रा, अगं त्याच्या खाण्यापिण्याचा बघ जरा. प्रवासातून आले, थोडं खाऊन घ्या आधी. हो ऍक्च्युली मला जरा फ्रेश व्हायचं होतं आधी. ये ना. येतो. हो. काय ग, आता काय एवढी टेन्सेस? मनोज द नॉट रिचेबल आलाय आता, आणि घरी सगळं सांगितलंय आपण. प्रॉब्लेम इज सॉल्व्ड मेघना. फक्त तो आला या गोष्टीने आपण हुरळून जायला नकोय असं मला वाटतं आदित्य. का? आता काय डाऊट्स आहेत तुझ्या मनात? मला तर तो मुलगा सिन्सिअर आणि हुशार वाटतोय. ही इज अ गुड गाय. अरे त्याविषयी शंका नाही वाटत आहे मला आदित्य. पण एक चांगला माणूस चांगला जोडीदारही असू शकतो असं नसतं. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. असे कितीतरी कपल्स आहेत ज्यांचं एकमेकांशी का पटत नाही, जे एकमेकांबरोबर का आनंदी नाहीयेत हे कळतच नाही.
कारण स्वतंत्रपणे ती दोन्ही माणसं खूप चांगली असतात. पण इतका निगेटिव्ह विचार का करतेस तू मेघना? कारण फायनल रिझल्ट चांगला यावा, पॉझिटिव्ह यावा म्हणून. मनोज आलाय एवढं पुरेसं नाही वाटत आहे मला. कारण तो चित्राला सुखी ठेवू शकेल की नाही याची पारख अजून व्हायची आहे. मग आता काय करावं असं म्हणणं आहे तुझं? आता आपण घरच्यांना सांगितलंय ना आदित्य. आता नाना, माई, सतीश दादा ठरवतील ना. आणि ते नाही म्हणाले तर? थोडा शांत डोक्याने विचार केला ना सतीश, तर चित्र हटून बसणार की त्याच मुलाशी लग्न करायचंय. बरं, त्या मुलाच्या मनामध्ये काय हे आपल्याला काहीच माहित नाही, कारण आपलं अजून बोलणंच झालेलं नाहीये. आणि दुसरा मुद्दा, जर का त्यांनी ठरवलंच लग्न करायचं तर दोघंही सज्ञान आहेत, त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात. त्यामुळे निर्णय काय येतोय याकडे वाट बघत बसणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. निर्णय तर घ्यावाच लागेल आता, आणि तुम्हाला दोघांनाही खंबीर राहावं लागेल. पण आदित्य, आता काय? अण्णांना नाहीये ना मान्य. हो, ते तर तू आधीच सांगितलंयस. ते पण नक्की म्हणणं काय अण्णांचं? मी जबाबदार माणूस आहे असं त्यांना वाटत नाही. म्हणजे चित्राची काळजी घेऊ शकेन, तिला सुखी ठेवू शकेन असं त्यांना वाटत नाही. मनोज, अरे पण माझी खात्री आहे ना, मी फक्त तुझ्या बरोबरच सुखी राहू शकेन. नोकरी नसलेल्या, पैसे कमवत नसलेल्या माणसाबद्दल ही अशी खात्री बाळगणं ना वेडेपणाचं आहे. आय अंडरस्टँड, पण इतका निराश नको होऊस यार. चित्रा तर बघ फक्त ग्रॅज्युएट आहे, पण तिला किती लवकर जॉब मिळाला. तुझं तर क्वालिफिकेशनही तगड आहे. MBA मेडलिस्ट आहेस यार तू. अरे क्वालिफिकेशन तगडं आहे हाच तर प्रॉब्लेम आहे ना. सोन्याला ना भट्टीत जाळल्याचं दुःख नसतं, गुंजेत असं तोललं जाण्याचं दुःख असतं. मला वाटतं आपण या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही दोघांनी ह्या सगळ्या गोष्टी नानामाई, सतीश दादा, अमित दादा यांच्या समोर मांडाव्या. कारण शेवटी अण्णांशी बोलण्याचं काम तेच करतील. शिवाय त्यांचं म्हणणं काय आहे हेही कळेल. आता सगळ्यांनाच हे ठाऊक आहे, त्यामुळे आपण परस्पर निर्णय घेणं. पण मी मनोज शिवाय इतर कुणाचं नावही ऐकून घेणार नाही आता. आणि मनोज आलाय ना आता सगळं नीट होईल. आपण मनोज आणि चित्राला आपल्या घरात राजरोसपणे भेटू दिलं हे जर का अण्णा काकांना समजलं तर किती भडकतील आपल्यावर. अरे पण सतीश, मला एक सांग, जर का आज आपण त्यांना भेटू दिलं नसतं तर काय फरक पडला असता? फार फार ती आजची भेट झाली नसती, पण जर का आपल्या नकळत ती बाहेर त्या मुलाला भेटत राहिली असती तर आपल्याला कळली नसतं. हे बघ अमित, नाही, मी समर्थन करत नाहीये. अरे पण तिने तुझ्यापासून हे सगळं लपवलं ही तिची चूकच आहे. मला वाटतं आपण ह्या सगळ्यात सतीश दादांना विसरलोय. मनोज बाबत सगळं त्यांच्यापासून लपवल्यामुळे ते हर्ट पण झालेत आणि चिडलेत पण. कारण त्यांच्यावर सोपवलं होतं ना अण्णांनी चित्राला. हो, सतीश दादांनी जर अण्णांना फोन केला तर अण्णा लगेच इथे येतील आणि मला घेऊनच जातील. आम्ही काय करू रे आदित्य? तुझ्या मनात काय मनोज?
अरे मला काय वाटेल ते वाटू दे रे. सगळं जसं ते तसं होणार आहे का? दुनिया ना आडवी तिडवी आहे. स्वतःला हवी तशी वागते, मला हवी तशी नाही वागत. असं काय करतोस मनोज? आता मला आहे ना नोकरी. आपण मनोज, तुझी ही सिच्युएशन कायम थोडीच राहणार आहे. चांगले दिवस येतीलच ना. त्या मुलाविषयी काही माहिती नसताना त्याची बाजू ऐकून न घेता त्याला विरोध करणं हेही चुकीचं आहे. आणि अण्णांचा त्या मुलाला का विरोध होता हे माहीत नसताना चित्राला साथ देणं मला असं वाटतं की हेही चुकीचंच आहे. अर्थातच आमची साथ आहेच. पण आम्ही तुम्हाला साथ देऊ की नाही यापेक्षा महत्वाचं आहे सगळ्यांशी बोलणं. तुम्ही सगळं खरं खरं सांगा सगळ्यांना, आत्ताच्या आत्ता. म्हणजे मग आपोआपच तुमच्या मनावरचं दडपण कमी होईल. आणि जे अडथळे खूप मोठे वाटतायत ते वाटणारही नाहीत कदाचित. बोलूया ना मनोज?